मॅडम मी काय म्हणतो, आपण आता इकडून परत जाऊया. मी तुम्हाला इकडची सगळी माहिती आणि फोटोग्राफ्स दोन्ही पाठवतो. हो नको, आता पुढचं एकच काम राहिले ना, मग निघूया की. अहो मॅडम, पण तुमची केवढी दगदग होते. काय तोंडे, कुठे दगदग होतीये, काम करतोय की आपण. हे बघा, एवढं झालं की जाऊया. बर. एक काम करू, आपण इथे बसू, पाणी पिऊ आणि मग निघू. बर. या. काकी, वाईट पाणी देता का? वय देते की. हा. ए गुड्डे, पाणी आण ग जरा. मॅडम, हे जर अर्जुन सरांना कळलं ना तर माझी काही खैर नाही. अहो तुम्ही का सांगताय त्याला? अहो मी कुठे सांगतोय. कोण सांगतोय? अहो, हा. दे. काय तोंडे? नाही नको. हे घे. काय ग, नाव काय तुझं? गुड्डी. बर. गरोदरच वय? हो. वय काय तुझं? हो मॅडम, आता 19 चालू आहे तिचं. एकोणीस? मला इथे आधार कार्ड दाखवा ना. ए मायाला फोन कर जा पाडदेशी. अहो ताई, मला तिचं वय सांगा की, आधार कार्ड दाखवा. नाही तर मॅडम, तुम्हाला एवढं पाणी दिलं, कशा पायी गरीबाच्या पोटावर पाय आणतायचा. वय सांगा. 16. गायतोंडे, आत्ताच्या आत्ता इथली माहिती गोळा करणारे अधिकारी मला माझ्या डोळ्यासमोर हवेत. हो मॅडम, पण प्लीज आधी तुम्ही शांत व्हा. तुम्ही मला काय सांगताय शांत व्हायला? अहो 16 वर्षांची मुलगी आहे ती, आणि ती गरोदर आहे. कायद्याने केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये का तुम्हाला? आणि एक मिनिट, आपण गरोदर महिलांची माहिती गोळा करत होतो ना, मग त्यात या मुलीचं नाव कसं नाही? तेच माहित नाहीये मॅडम. पुढच्या 5 मिनिटात मला सगळी माहिती पाहिजे काय तोंडे, नाही तर तुम्हालाही घरी पाठवेन मी. हो मॅडम, हो. अहो मॅडम, ऐका की. तुम्ही तर अजिबात बोलू नका. कोण लागता तुम्ही तिच्या? कोण लागता तुम्ही तिच्या? अहो सून आहे ती माझी. गायतोंडे, त्या अधिकारी आणि इथलं लोकल डिपार्टमेंट मला आत्ता माझ्या डोळ्यासमोर हवं. हो मॅडम, हो. पटकन करा मग फोन. हे असं झालंच कसं? माझ्या जिल्ह्यात हे असं होणं मी खपूनच घेणार नाही. मॅडम आले. कुठे होतात मॅडम? ते सासरवाडीची जत्रा होती. आणि कामं? मॅडम सगळी माहिती गोळा केली. तुम्ही माहिती गोळा करत होतात ना, मग या मुलीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, आणि माहिती पोहोचली तर त्यावर कारवाई कशी नाही झाली? ते मॅडम आपल्या लोकांनी माहिती घेतलेली, मग पण तिचा नवरा आमदार साहेबाचा माणूस आहे, त्यांनीच दादागिरी केली आणि म्हणाला ती नोंद माघारी घ्या. आणि तुम्ही काढून टाकली. तुम्ही कोणाची नोकरी करता? अहो मॅडम, तो आमदार साहेबांचा जवळचा माणूस आहे, त्यांनीच आम्हाला धमकी दिली. आता तुमचेच दीर आहेत ते. अहो पण मी इथे तुमच्याशी कलेक्टर म्हणून बोलतेय ना, आणि ते दीर वगैरे सगळं सोडा. गायतोंडे, आत्ताच्या आत्ता यांच्या सस्पेन्शनचं ऑर्डर काढा. येस मॅडम. सॉरी मॅडम, माझी चूक झाली. नाही, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, आणि ही चूक मी अजिबात खपवून घेणार नाही. मी आता इथे आले नसते आणि या मुलीला काही झालं असतं तर? नोकरी घालू नका, आमची लेकरं बाळ उघड्या पडतील. हे बघा, मी आता फक्त सस्पेंड करते तुम्हाला. अजून 1 मिनिट जरी थांबलात नाही तर मी कारवाई करेन ना. निघा आता. सर, पंचनामा करायला घ्या. आणि या मुलीचे आई वडील आणि तिचा नवरा मला आत्ताच्या आत्ता इथं हजर पाहिजे, आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
अगं तू घाबरू नकोस, मी तुझ्यावर नाही चिडली. लग्न कधी झालं तुझं? मागल्या वर्षी. हे बघ, हे जे काही झालं त्यात तुझी चुकी नाहीये. तू अजिबात घाबरू नको. बंट्या, ए बंट्या, आलो. बंट्या, अरे आलो ना सुजा. ए अरे मग का महत्वाच्या कामाला का उशीर करतो रे? अरे झालं 2च मिनिटं दे मला फक्त. तुझं काम आहे, मी उशीर केला असं होतं का कधी? बंट्या, मावशी कुठे? बडगा नाही गेली. होय, तुझ्या आईला घरातून बाहेर काढलं, काय बोलला नाही तू? आता त्यात काय बोलायचं तेव्हा? असं होय? ते कधी ना कधी होणारच होता ना. तुम्हा माया लेकांचा काय भरोसा नाही? बस का सुजा, आता तू बी असं बोलणार रे? मग काय तर खोटं बोलतोय का? सुजा, आम्ही दोघंही माय लेकरं फक्त तुझ्यासाठीच काम करतो बरं. बंट्या, असू दे, मला नको गोळलो. अहो साहेब, साहेब लय मोठा घोळ झालाय बघा. मी तुमच्याकडे येत होतो पण तुमची गाडी बघितली आणि तुमच्याकडे आलोय बघा. काय झालं? अहो साहेब, त्या कलेक्टर मॅडम आहेत ना, त्या म्हणतात सगळ्यांना अटक करणार बघा. आता मी काय केलं? अहो साहेब, तुम्हाला नाही, माझ्या घरच्यांना आणि माझ्या बायकोच्या घरच्यांना. अरे पण काय झालंय काहीतरी? अहो साहेब, तिथून निघालो आणि तुमच्याकडे आलोय बघा. बरं, तुला अकलीचा भाग आहे का? सुजा, याच्यात त्याची काय चूक आहे? अहो साहेब, मी जाईन तुरुंगात, पण माझे आई वडील नाही गेले पाहिजे तुरुंगात. चला साहेब, चला लवकर. बर, तू जा, मी फोन करतो तिला. नाही नाही साहेब, तुम्ही चला माझ्यासोबत. अरे फोन करतो म्हटलं ना, जा, होईल तुझं काम. अहो साहेब, चला ना साहेब, तुम्हीच काहीतरी करू शकता. अरे तू हो की पुढं, तू घरी जाईपर्यंत फोन गेला असेल माझा. जा. सुजा, तुला काय वाटतं, ही आपली फोन करून ऐकल? अरे चूक याचीच आहे आणि मला नाही पडायचं आहे भानगडीत. आणि बाहेर पाऊस बघ किती लागलाय. याच्या नादी लागलो तर महत्वाच्या कामाला जायला उशीर येऊन आपल्याला. पावसाचं राहू दे, मी काय म्हणतोय ते ऐक. ह्यो मह्या एकदम निष्ठावान कार्यकर्ता आहे आपला. आत्ता जर आपण त्याची मदत नाही केली ना, तर आपण तोंडावर पडू, लोक शेण घालतील. या आप्पी नाही ऐकणार माझं. अरे आपण जाऊन तर बघू की काय होतंय का तर. म्हणते तुला राहू दे म्हटलं ना, चल. सुजा, अरे तू आमदार आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला जास्त पॉवर देतं आणि ह्या कलेक्टरनी तुमचं ऐकायचं असतं. आत्ता जर तू तिथं नाही गेला ना, तर मग विषयच संपला. अरे ह्या मह्याच्या मागं गावातली 50 पोरं आहेत. आत्ता जर तू त्याची मदत नाही केली ना, तर त्यातलं एकही पोरगं पुन्हा आपल्या मागं उभं राहणार नाही. हा, त्यामुळे विचार कर. ठीक आहे, चल तिकडे जाऊ आधी. चल. तुझ्या बेटा, तुला कधी कापल ना ते बी कळणार नाही. बघच तू आता. हो मॅडम, काय करताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? तिचं नवरा आहे मी. मग याला आधी बेड्या ठोका. हो मॅडम, हात लावून बघा त्याला, मग बघू. याला बेड्या ठोका. हो मॅडम, काय त्याने लग्न केलंय त्यांनी आणि त्याच्या घरच्यांनी लग्न लावून दिले आमच्या डोळ्यासमोर. कायद्यानी लाज वाटते काय सांगायला? हो मॅडम, मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे? 2 मिनिट थांबा, लगेच कळेल तुम्हाला. याला आधी बेड्या ठोका. बंद कर. काय चाललंय? कारवाई सुरू आहे, तुम्ही नका मध्ये पडू. कसली कारवाई?
मायाला आणि त्याच्या घरच्यांना कोणी हात लावणार नाही. मी आमदार आहे इथला. मी सांगितलेलं कळत असेल सगळ्यांना. अहो साहेब, ए, तू कशाला मध्ये बोलतो रे? त्यांनी गुन्हा केलाय आणि त्याला अटक ही झालीच पाहिजे. हे अप्पे, अपर्णा सुरेश माने. जिल्हाधिकारी आहे मी. आदराने बोलायचं माझ्याशी. काय आदराने? चूक तिच्या आई बापांची आहे. लग्न त्यांनी लावून दिलंय. मी स्वतः होतो लग्नाला. जा त्यांना जाऊन विचार. चल, याला अजिबात हात लावायचा नाही कोणीच. परत अरेकारे केलंत ना तर तुमच्या विरोधात कारवाई करे ना. पदाचा मान ठेवा. बर कलेक्टर मॅडम, मी इथला आमदार आहे. मी जे सांगेल तेच होईल. इथं कसलीही कारवाई होणार नाही. मॅडम मला असं वाटतं की आत्ता आपण काही करू नये. जे करायचंय ते आत्ताच करायचंय गायतोंडे. माया, तू घेऊन जा आतमध्ये वहिनीला. आम्ही बघतो काय करायचं ते. गुन्हा केलाय त्यांनी. 18 वर्षाखालील मुलीशी लग्न केलंय आणि ती मुलगी प्रेग्नेंट आहे. कायद्याने हा खूप मोठा गुन्हा आहे. असू द्या हो, पण ते आत्ता कारवाई होणार नाही. बर काय आमदार साहेब, तुम्हालाही पटतंय का हे? बघा आता. झालं तर मग आता या सगळ्या लोकांसमोर सांगा की माझ्या या गोष्टीला पाठिंबा आहे आणि त्याचं रेकॉर्डही करून द्या. काय तोंडे द्या. याचे परिणाम लय वाईट होतील आप्पे. फोन द्या आधी त्यांना. नाहीये ना हिम्मत ऑन रेकॉर्ड बोलायची, मग शांत बसायचं. याच्या अगोदर पण ह्या वयाच्या बाया गरोदर व्हायच्याच की. तेव्हा नाही प्रॉब्लेम आला कोणाला, आणि आता बरा प्रॉब्लेम येतोय. मुद्दाम करतात या. अजून अशी माणसं असतील ना तर त्या सगळ्या माणसांना मी अटक करेन. आणि याआधी अशा गोष्टी घडायच्या आणि त्यामुळे अनेक मुलींचे जीव गेलेत. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हे फोन धर. तेच म्हणतोय मी. स्वतः गरोदर म्हणून लाड करून घेते आणि हिचं आयुष्य उद्ध्वस्त करते. होय बास बास झाला आता. मला यापुढे एक शब्दही नाही बोलायचा आहे. काय तोंडे, आत्ताच्या आता या सगळ्या लोकांना अटक करा आणि आपणही निघूया इथनं. आणि हा, इथल्या आमदारांनी माझ्याशी गैरवर्तन केलं अशी तक्रार जाऊ द्यावर. आणि राहिला प्रश्न मी आणि ती गरोदर असण्याचा. 16 वर्षांची मुलगी आहे ती. 16 वर्षांची. आणि या वयात तिनं प्रेग्नेंट असणं म्हणजे काय असतंय तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्ही धन्य आहात. आणि तुझ्या साहेबांच्या जीवावर लय उड्या मारत होता ना तू. आता मी बघते तुझे साहेब तुला कसं वाचवतायत ते. अटक करा रे. बरं झालं तुम्ही आलात. सावकाश. सावकाश. हो. हळू. टाकी सावकाश. बस. पण आई, तुमच्या पायाला नक्की काय झालंय? अगं
जरा पायाला लागलं होतं त्यामुळे चालताना जरा त्रास होतोय. हा जरा लागलं होतं पण येत आता चालता येत. रुक्मिणी बरं झालं बाया तू आली. अगं किती वाट बघत होते तुझी मी. मावशी आला का तुम्ही? आता मग माझी बहीण आली म्हणजे भेटायला नको का तिला. रुक्मिणी आता मी इथं राहत नाही हा. मी तिकडं माझ्या बंट्याकडं राहते. आलेला ना काही शे काढू मावशी. हा सांगितलंय मी तिला सगळं. आई तुम्ही एवढं शांत शांत काय हो? काय झालं? मी ठरवलं होतं की सरकार या घरात आल्याशिवाय या घरात पाऊल टाकायचं नाही म्हणून. पण अर्जुन काय ऐकायलाच तयार नाही. मग त्याचा आग्रह काय मोडवला नाही बघ मला. अर्जुन तुलाच जमलं बघ वहिनीला परत घेऊन येणं. हा त्या काकी काय माझ्यासाठी नाही आली. हा मग कोणासाठी आल्यात? अगं होणाऱ्या नातवासाठी आले ताई. हा वहिनी तिकडे कसे आहेत सगळेजण? बरं. नाही पण आता काकीला खुश ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि आता घरात बाळ येणार आहे त्या बातमीने तर रुक्मिणी घरातला सगळा नूरच बदलून गेलाय. नूर बदलायला तेवढंच कारण नाही मावशी. तुम्हाला माहिती की आई तुम्ही आता कसलीच काळजी करायची नाही बरं का. तुम्ही नव्हतात ना तर सगळं घर कसं डिस्टर्ब झालं होतं. आता बघा बरे सगळेजण कसे खुश आहेत. अर्जा अर्जा कुठे? सुजा काकी आली बघ. हे अर्जा हे बघ मी काय सांगतो नीट आहे. तुझ्या आपल्याला नीट समजावून सांगा अर्जा. काय काय झालंय? अरे काय झालं चिडायला बाळा? दुसरं मध्ये कोण बोलणार नाही आता. सुजय हे बघ. मी काय म्हटलं आता? मध्ये बोलायचं नाही. लय खपून घेतलं मी आता घेणार नाही. माझं बी हेच म्हणणं आहे भाऊजी. हे बघ गरोदरेच ना मग ऑफिस मध्ये बसून काम कर ना. कशाला बोंबलत फिरत असतीस ग? हे सुजा नीट बोल. अर्जा लय वेळा अशा गोष्टी केल्या तिने आणि मुद्दाम केल्यात. अरे सुजा एवढा चिडतोस काय? झालंय तरी काय? महेश नावाचा कार्यकर्ता आहे माझा. त्याच्या घरच्या नाटक केली हिनी. तो त्याचे आई बाबा सगळ्यांनाच. एक मिनिट. ती मुलगी 16 वर्षांची आणि ती प्रेग्नेंट आहे हे सांगा की सगळ्यांना. ए अप्पे अशा 50 पोरी दाखवेन तुला. मग त्या 50 पोरींच्या घरच्यांनाही मी अटक करेल. अरे सुजय आई आली आणि तिच्या समोर तुम्ही भांडणार का? आई तूच सांग मला आधी किती वर्षांची असताना लग्न व्हायची ग? भाऊजी तुम्ही हे काय विचारताय आणि तेव्हाच्या काळाबद्दल काय सांगताय तुम्ही? अहो आत्ताचा कायदा काय सांगतो ते बघा ना. आणि हे बघा कायद्याचंही सोडा. आई अहो आपली छकुली 5 वर्षानंतर 16 वर्षांची होईल हो. केवढी बारकी पोरगी होती ती. आणि भाऊजी तुम्हाला आत्ताच सांगते तो तुमचा माणूस होता म्हणून मी त्याला अटक केली नाही. अरे बाळांनो आताच ती घरात आली आहे. तिच्या पुढे कशाला लगे तुम्ही भांडताय असं? तुम्ही दोघं जरा शांत व्हा ना. नाही मुद्दाम केलंय हिनी आणि कायम मलाच त्रास द्यायचा असतो हिला. अहो खरं तर तुम्ही पकडून दिलं पाहिजे अशा लोकांना. तुम्ही काय करताय? कुठल्या जगात राहतेस का तू? आणि तुला सगळं नियमानेच पाहिजे का? हे बघ आपल्यात कोण नियमानं वागत नाही. लग्न तिच्या आई बापानं लावून दिलं होतं. पोरगी त्याच्या मामाची होती. तुला काय फरक पडतो का? पोरगी कोणाची का असं ना पण तिथे तुझी एक गोष्ट ऐकायची नाहीये मला. अहो पण मी काय बोलते ते ऐक. अरे बास